Hello students. So आज आम्ही पोया exercise 7.2. First question. In an isosceles triangle ABC with AB equal to AC, the bisectors of angle B and angle C intersect each other at O. Join A to O. Okay. Show that. So पहिले आमका figure draw करचे पडटले तेंच्यानी figure दिवंक ना. So isosceles triangle म्हटल्यार दोन साइडी इक्वल. ओके, सो ही साइड आणि ही साइड इक्वल आहा. आता तेंच्यानी सांगला की बायसेक्टर्स ऑफ बी एंड सी इंटरसेक्ट एट ओ. म्हणजे हेजो बायसेक्टर आणि हेजो बायसेक्टर ओक इंटरसेक्ट जाता आणि ओ आम्ही एक जॉइन करप. सो ही दोन जी एंगला फॉर्म जातली ती इक्वल असतली. ओके, यू हॅव टू शो दॅट OB is equal to OC. सो OB इक्वल टू OC दाखोवपा खातीर म्हाका पहिले ट्रायंगल खंयचे कन्सिडर करचे पडले OBC, राइट. सो ट्रायंगल OBC. आता हे म्हाका आयसोसेलेस म्हणून प्रूव करूंक जाय. आता हे आयसोसेलेस कशे जातले. आता आम्ही जाणा की ट्रायंगल ABC आयसोसेलेस दिला, राइट. सो जर ते आयसोसेलेस दिला म्हणजे तेजी ऑपोजिट एंगल्स म्हणजे B आणि C इक्वल आहा. एंगल ABC is equal to angle ACB because triangle ABC is an isosceles triangle. ओके, सो ही जर दोन एंगल इक्वल आहा जाल्यार त्यांचे बायसेक्टर्स म्हणजे आता हे दोन हाफ केला पहा आम्ही ते बी इक्वल असतले. So we can say that angle OBC is equal to angle OCB. Okay, since OB and OC are the bisectors. Okay, so ही दोन जर एंगल इक्वल हा जाल्यार त्यो साइडी बी इक्वल जातल्यो. So triangle OBC is an isosceles triangle. So the isosceles असा आल्या OB is equal to OC. So first thing आम्ही प्रूव केली. आता सेकंड आमका प्रूव करूंक जाय AO bisects angle A. म्हणजे आमका हे एंगल BAO आणि एंगल CAO इक्वल म्हणून प्रूव करूंक जाय. सो त्या खातीर हांव दोन ट्रायंगला म्हाका घेवची पडटली आणि ती congruent म्हणून प्रूव करपाची. ओके, सो इन ट्रायंगल AOB and triangle AOC. Okay, so किदें खबर आहा आमका AB is equal to AC. This is given. Secondly, AO आमची कॉमन जातली, कॉमन साइड. आणि एंगल ABO is equal to angle ACO. This is because OB and OC are the bisectors. ओके, आणि दोन एंगला इक्वल आसा त्या खातीर. सो हे जातले आमचे साइड साइड एंगल रूल. ओके, और आम्ही घेऊ शकता दोन साइडी जाता न्ही एंगल हांगा येता न्हू. सो हे बी साइडी आम्ही इक्वल म्हणून प्रूव केल्या, राइट. सो आम्ही घेऊ शकता या कॉमनाच्या जाग्यार हांव ही दोन साइडी घेता OB इक्वल टू OC कारण OBC ही आयसोसेलेस. ओके,
So triangle AOB is congruent to triangle AOC by side angle side. हे दोन्ही equal असा, right? Side angle side. So त्याच्यावरसून आमका कळलं की BAO angle BAO is equal to angle CAO. CPCT. So जर ही दोन अँगल इक्वल आहा जाल्यार OA is the bisector of angle A. Okay. Question 2. Question 2. In triangle ABC, AD is perpendicular bisector of BC. Okay. Show that triangle ABC is an isosceles triangle in which AB is equal to AC. Yeah. So first you have to draw the figure. Figure दिला त्यांच्यानी. Or 90 degree. Okay. And you have to prove that ABC is isosceles. Okay. So start with first असतले AD common घेऊया. In triangle. Okay. तुमका खयची ट्रायंगला घेऊन जाय ती पहिली बरोवंक जाय. In triangle ADB and triangle ADC. Okay. AD is equal to AD. This is common. Secondly, angle ADB is equal to angle ADC. हे झाले 90 degree. Okay. आणि किती घेऊ शकता आम्ही AD is perpendicular bisector of BC म्हटला म्हणजे ही लाईन ह्या लाईनीक इक्वल हितून डिवाइड करता म्हणजे हो साइडी इक्वल आहा. ओके. सो साइड BD is equal to CD. Reason is AD is bisector of BC. Okay. So हे झाले side angle side. So triangle ADB is congruent to triangle ADC by side angle side congruency rule. Okay. So we can say that AB is equal to AC. This is by CPCT. आणि ही दोन साइडी जर इक्वल आहा ह्यो जाल्यार triangle ABC is an isosceles triangle. Okay. Next question. Next question is ABC is an isosceles triangle in which altitudes BE and CF are drawn to equal sides AC and AB respectively. Show these altitudes are equal. Okay, so triangle ABC घेतला. नाइन्टी डिग्री अल्टिट्यूड्स म्हटल्या ती लाईन 90 डिग्रीची असता. ओके. हाईट अल्टिट्यूड म्हटल्या ऍक्च्युली हाईट. सो ABC isosceles म्हणून दिला. You have to show that these altitudes are equal म्हणजे BE to show that BE is equal to CF हे आमका दाखवूंक जाय. ओके. ABC isosceles म्हणून दिला म्हणजे ह्यो दोन साइडी येतल्यो इक्वल आणि हे कॉमन एंगल येतले. ओके. जर ह्यो दोन साइडी इक्वल आहा जाल्यार ही दोन एंगला बी इक्वल जातली. ओके.
सो आमकां खंयची दोन ट्रायंगलां यूज करची पडली? दोन 90 डिग्री एंगलां मेळटली आमकां. सो ट्रायंगल BFC and triangle BEC. In triangle BFC and CEB. First thing, we can take the 90 degree angle. Angle BFC is equal to angle CEB. Okay, 90 degree. मागीर BC side common आहा. Common ही आणि हे अँगलय घेऊ शकता आम्ही कारण ABC isosceles आहा, right? Angle FBC is equal to angle ECB. Triangle ABC isosceles. Okay, so side angle or angle side. Okay, triangle BFC is congruent to triangle CEB by angle side आणि आमचे altitudes BE equal to CF. This is by CPCT. Okay, next question 5. Okay, same figure asa. ABC is a triangle in which altitudes BE and CF to sides AC and AB are equal. Show that. आता इथून किती दिला की altitudes equal दिल्या आणि triangle ABC आमका isosceles म्हणून प्रूव्ह करूंक जाय. पयली आमका triangle ABE is congruent to ACF म्हणून प्रूव्ह करूंक जाय. ओके, सो हांगासर आता triangle ABC isosceles ना. What is given? Given is BE is equal to CF. Altitudes equal म्हणून दिला. So first one हांव प्रूव्ह करता. In triangle ABE and triangle ACF. So triangle ABE आणि ACF common असा angle A. So angle BAE is equal to angle CAF. Okay, this is common. Common जाले मागीर ह्यो दोन साइडी इक्वल दिल्यात त्यो घेवंक मेळटा आमका. BE is equal to CF. This is given. आणि किती घेऊ शकता आम्ही 90 degree angle. Okay, so angle BEA angle CF 90 degree. Okay, so angle side. So triangle ABE is congruent to triangle ACF by angle side rule. Okay, second you have to prove AB is equal to AC. Okay, this is by CPCT direct केले. And ABC आता हे दोन साइडी जर इक्वल आहा जाल्यार triangle ABC obviously
आयसोसेलेस जाले. करेक्ट. ओके. क्वेश्चन 5. So last one आम्ही सॉल्व केला तो क्वेश्चन 4. Okay. So ABC and DBC are two isosceles triangles on the same base BC. Show that angle ABD आणि ACD equal म्हणून प्रूव्ह करूंक जाय. ओके. To show that angle ABD is equal to ACD. Okay. सो हितून आमकां दोन ट्रायंगला दिल्या जी आयसोसेलेस आसा. राईट. सो हांगा कॉंग्रुएंट म्हणून प्रूव्ह करपाक मेळना आमकां. ओके. बट आमी आयसोसेलेस ट्रायंगलाची प्रॉपर्टीज यूज करू शकता. ओके. सो आता इन ट्रायंगल फर्स्ट ट्रायंगल घेऊया ABC. आयसोसेलेस म्हणून ऑलरेडी दिला. सो एंगल ABC is equal to angle ACB. Okay. Or first figure. In triangle DBC, इथून angle DBC is equal to angle DCB. Okay. आमका सेकंड दिला. Because isosceles दोन्ही. Okay. रिझन बरोवू शकता तुम्ही आयसोसेलेस ट्रायंगल म्हणून. Okay. Now adding 1 and 2. So and 1 आणि 2 add केले suppose angle ABC plus angle DBC is equal to angle ACB plus angle DCB. So angle ABC आणि angle DBC मेळून किती जातले ABD is equal to angle ACB. So हेच जाय आसले आमका. Okay. Next question. Triangle ABC is an isosceles triangle म्हणजे हे triangle. Okay. AB is equal to AC. Side BA. आता ही साइड असा पळय ती तेंच्यांनी एक्सटेंड केल्या. That is produced to D such that AD is equal to AB. Okay. Show that angle BCD is a right angle. Right angle म्हणजे 90 डिग्री आमका ते प्रूव्ह करूंक जाय. ओके. सो आता हांगासर कितें आहा की आमी हांगा यूज करू शकता प्रॉपर्टीज ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. ओके. सो फर्स्ट थिंग टू शो दॅट कितें आमकां दाखोवंक जाय एंगल BCD 90 डिग्री that is right angle. Okay. Other what is given in triangle ABC isosceles म्हणून दिला. So AB is equal to AC. Okay. आणि which is equal to AD म्हणून दिला. Okay. तो तिन्ही साइडी इक्वल आहा. एंगल ABC is equal to angle ACB. करेक्ट. आयसोसेलेस जाले. आता जर हांव दुसऱ्या ट्रायंगलान गेले जाल्यार एंगल ACD is equal to ADC जातले. म्हणजे हांगा तेंच्यांनी इनडायरेक्टली ट्रायंगल ADCB आयसोसेलेस म्हणून दिला. कारण तेजे दोन साइडी इक्वल आहा. राइट. आता हांव कितें करता ओके. सो हायेन जर हे एंगल आणि हे एंगल ऍड केले. सो एंगल ACB प्लस एंगल ACD. ओके. जाल्यार कितें जातले ACB एंगल आमचे इक्वल टू कितें आहा ABC आहा. राइट. सो ह्या साइडीन येतलो ABC प्लस
ACD एंगल आमचे किती आसा ADC आहा. सो हांगा येतलो ADC. ओके, सो हो एक आमचो पॉइंट जालो. आता फुडें हांव घेता ट्रायंगल BCD. So in triangle BCD angle sum use करा. So किती जातले angle DBA DBC plus angle BCD plus angle CDB is equal to 180, right? So हांगा किती आहा DBC plus BCD plus CDB. Okay. सो हांगा आमकां BCD एंगल जाय म्हणजे हे एंगल आमी तशेंच दवरप. हेंच्या जाग्यार म्हाका कितें तरी दुसरें सबस्टिट्यूट करूंक जाय. ओके, सो हांवें जर DBC एंगल पयले, DBC एंगल म्हणजे खंय आहा DBC म्हणजे इट इज सेम एज ABC. करेक्ट, ABC. आणि दुसरे माझे एंगल आसा CDB. CDB angle is same as CDA. CDA is हे angle. Okay, so हांव DBC च्या जाग्यार बरयता ABC. हे मदले एंगल हांव तशेंच दवरता आणि CDB च्या जाग्यार हांव बरयता CDA. ओके, सो हे ABC आणि CDA आणि ADC सेमच कित्याक एंगल D मदी येता, राइट? सो ही दोनूय आमकां कितें म्हणून मेळ्ळा ACB प्लस ACD मेळ्ळा, राइट? ACB plus ACD which is again BCD. तुमकां जाय जाल्यार तुम्ही ते स्टेप परत बरया. दॅट इज हेंच्या जाग्यार हांव बरयतलें ACB plus ACD. ओके, आणि ते एंगल हांव तशेंच दवरता BCD. आणि जर ही दोन एंगलां ऍड केले जाल्यार म्हाका परत BCDच मेळटले कित्याक ही ती. ओके, so this is BCD. So 2 times BCD मेळ्ळे. Okay, so 2 times angle BCD is equal to 180. So हो आता divide by 2 जातलो. Okay, so 90 जाले. BCD is 90 degree. So तेच आमकां जाय आसले. Okay, question 7 and तेंच्यानी दिला ABC is a right angle triangle in which angle A is 90 and AB is equal to AC. Find B and C. So तेंच्यानी हांगा ट्रायंगल दिवंक ना, तुम्ही ड्रॉ करूंक जाय. So angle A आसा ते 90 आसा. So बाकीचे आमी B आणि C घेता and AB equal to AC दिला. Okay, you have to find angle B and angle C. आता जेन्ना आमी 90 डिग्रीचे ट्रायंगल पळयता जाल्यार obviously if this is 90 then addition of these two is 90, right? So आमच्याकडे पॉसिबल हे कितें आसूं शकता एंगलां एकतर 45 आसूं शकता नाल्यार 30-60 आसूं शकता, राइट? बट आता झाला अशें की ट्रायंगल ABCन साइड AB is equal to AC दिला गिवन. सो हे प्रूव करता की ट्रायंगल ABC आयसोसेलेस. आता हे जर आयसोसेलेस आसा जाल्यार एंगल ACB is same as एंगल ABC. करेक्ट, ABC आणि ACB सेम आसतली आणि दोगांचे एडिशन 90 आसा. सो बोथ आर
angle B and angle C are equal, which is 45 degree. Okay. Okay, question 8. Show that the angles of an equilateral triangle are 60 degree each. आता equilateral triangle म्हटल्या all sides equal, correct? So हे जो तीनही साइडी इक्वल असा. सो फर्स्ट थिंग आम्ही घेऊ शकता, जर हांवें कन्सिडर केले ट्रायंगल ABC, AB इज इक्वल टू AC. ओके, AB इज इक्वल टू AC म्हणजे हे झाले आमचे आयसोसेलेस, म्हणजे अँगल ABC will be equal to angle ACB, करेक्ट? हा, कारण आम्ही आयसोसेलेसचा रूल लायलो. ओके, आता ही एका साइडीन जाल्या, म्हणजे हांवें जर ही साइड धरली जाल्यार हे दोन हे धरले हांवें. आता हांव कितें करता, ह्यो साइडी धरता. ओके, AB इज इक्वल टू BC धरता. AB इज इक्वल टू BC म्हणजे अँगल C आणि अँगल A इक्वल जाल्या. BCA इज इक्वल टू अँगल BAC, करेक्ट? आता हांव ट्रायंगल ABC angle sum property later, so angle A plus angle B plus angle C, or I'll write it as angle ABC plus angle BCA plus angle CAB is equal to 180. ओके, आता खयचे इक्वल असा पळय ते घेया. आता ABC कोणाक इक्वल असा? ACB, करेक्ट? ACB आणि BCA सेमच. सो म्हणजे ABC ACB इक्वल आहा आणि ते दोनय सेम, म्हणजे हांव हेज्या जाग्यार ABC बरोवंक शकता. ओके, हे घेया 1 हे 2 आणि CAB इक्वल असा BCA which is same as ABC. So from 1 and 2. ओके, सो तीनय इक्वल झाले. सो 3 times ABC झाले. सो हेका डिवाइड करपाचे. 180 डिवाइड बाय 3 करा. सो दिस इज 60. सो ABC जर 60 असा जाल्यार बाकीची दोनय तेका इक्वल आहा, म्हणजे ती बी 60 झाली. तीनय 60 तेच आमका प्रूव्ह करपाचे आसले.